नमस्कार. सोने आणि चांदीच्या भावाबद्दल मोठी अपडेट आज आलेली आहे. भारतीय सराफा बाजारातील जी उलथापालथ झाली आहे त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आणि सामान्य ग्राहकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव ज्या वेगाने ढासळत आहेत ते पाहता अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. आजच्या या महत्त्वाच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपण सोन्या चांदीच्या दरातील या घसरणी मागील नेमके अर्थकारण काय आहे, बाजारातील मोठे खेळाडू कोणता गेम प्लॅन खेळत आहेत आणि या अस्थिरतेत खरेदीदारांसाठी नेमकी योग्य संधी कोणती आहे, तर त्याचप्रमाणे आजचा चांदीचा भाव काय आहे आणि सोन्याचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे दर काय आहेत ते सर्व आपण बघणार आहोत. सोने खरेदी करण्याची योग्य वेळ आहे की नाही, ज्यांनी उच्च दरात सोने खरेदी केले त्यांचे आता काय होणार आणि भविष्यात सोन्याच्या किमतीची दिशा काय असेल, या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत. कारण आजचे सोन्याचे आणि चांदीचे दर आपल्याला भविष्यातील मोठ्या आर्थिक बदलांचे स्पष्ट संकेत देत आहेत. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून सोन्याच्या दरांमध्ये सातत्याने घसरण होत आहे आणि आज ही घसरण अधिक स्पष्ट झाली असून सोन्याचे भाव अनेक महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. सोन्याच्या दरांमध्ये सुरू असलेला हा डाऊनफॉल गुंतवणूकदारासाठी धोक्याची घंटा आहे की संधीची नांदी, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. आजच्या सराफा बाजारातील ताज्या घडामोडी पाहता सर्वात आधी आपण चांदीचे रेट जाणून घेऊया. आज महाराष्ट्राच्या सराफा बाजारात चांदीचा प्रति ग्राम दर आहे 154 रुपये, तर प्रति तोळा चांदी ही 1,54,000 रुपये एवढ्या भावाने विकत आहे. आता आपण सोन्याच्या दरातील बदलांकडे वळूया. आज सोन्याच्या दरात जी मोठी घसरण झाली आहे ती अर्थतज्ञांच्या मते अपेक्षित होती. याचे मुख्य कारण म्हणजे सोन्याच्या किमतीत झालेली अलीकडची अनैसर्गिक वाढ. ही बाजारातील मूलभूत मागणी पुरवठ्याच्या समीकरणावर आधारित नव्हती, तर ती वाढ मोठ्या प्रमाणावर काही मूठभर शक्तिशाली गुंतवणूकदारांच्या आणि बड्या उद्योगपतींच्या नियोजित धोरणाचा परिणाम होती. मागील महिन्यात 24 कॅरेट सोन्याचे दर 98,000 प्रति 10 ग्राम वरून थेट 1,32,000 पर्यंत वाढले होते. यामागे मोठ्या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करून बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण केली. यामुळे मागणी वाढल्याचे चित्र उभे राहिले आणि किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या. सामान्य गुंतवणूकदारांना आणि ग्राहकांना वाटले की सोन्याचे दर आता 1.5 लाख किंवा 2 लाखांवर जातील. त्यामुळे त्यांनी भावनेच्या भरात येऊन 1,30,000 ते 1,32,000 या उच्च भावावर सोने खरेदी केले. मात्र याच वेळी या मूठभर बड्या गुंतवणूकदारांनी आपला नफा सुरक्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोने विकायला सुरुवात केली. परिणामी बाजारातील सोन्याचा पुरवठा वाढला आहे, तर मागणी घटल्यामुळे सोन्याचे दर वेगाने खाली येत आहेत आणि याचमुळे ज्या सामान्य लोकांनी उच्च दरात खरेदी केली त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हा एक सामान्य आर्थिक गेम प्लॅन असतो जिथे बडे खेळाडू किमती वाढवून उच्च स्तरावर सामान्य गुंतवणूकदारांना विक्री करतात, ज्यामुळे सर्वसामान्यांचे नुकसान होते आणि त्यांचा मोठा फायदा होतो. तर बघा, आता जाणून घेऊयात आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर. आजचे 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव. आज 1 ग्राम 18 कॅरेट सोने 9,238 रुपये एवढे आहे, तर 10 ग्राम 18 कॅरेट सोन्यासाठी 92,380 रुपये मोजावे लागतील. आजचे 22 कॅरेट सोन्याचे दर 1 ग्रामसाठी 11,290 रुपये, तर 10 ग्रामसाठी 1,12,900 रुपये. आजचे 24 कॅरेट सोन्याचे दर. आज 1 ग्राम 24 कॅरेट सोन्याचा दर 12,317 रुपये, तर 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,23,170 रुपये एवढा आहे. 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याच्या उच्चांकी दरापासून 8,783 रुपयांची प्रति 10 ग्राम घसरण झालेली आपल्याला दिसत आहे. तर 22 कॅरेट 10 ग्राम सोन्याच्या उच्चांकी भावापासून 8,057 रुपयाची जी आहे घसरण होताना आपल्याला दिसत आहे. तर बघा, ही घसरण फार मोठ्या प्रमाणात आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे आता खरेदी करायची की नाही. विशेषतः ज्यांच्या घरात आता जवळच्या काळात लग्न सराईचा काळ आहे त्यांना सोने खरेदी करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा खरेदीदारांनी काय करावे, यासाठी आता आपण तज्ज्ञांचे अचूक मत आणि सल्ला जाणून घेऊया. तज्ज्ञांच्या मते सध्या सोन्याच्या दरात जी घसरण झाली आहे ती उच्चांकावरून नफा बुकिंग किंवा जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे आहे. परंतु जागतिक भूराजकीय तणाव, अमेरिकेतील व्याजदरांचे धोरण आणि डॉलरचे चढ उतार पाहता सोन्याच्या दरात मोठी आणि कायमस्वरूपी घसरण होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे नवीन खरेदीदारांनी वेट आणि वॉच धोरण स्वीकारावे. सध्याचे दर उच्चांकावरून खाली आले असले तरी जागतिक बाजारात सोन्याची सुरक्षित मालमत्ता म्हणून असलेली मागणी अजूनही कायम असल्याने एकाच वेळी मोठी खरेदी न करता किमती खाली आल्यावर टप्प्याटप्प्याने खरेदी करणे अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरू शकते.
तज्ज्ञाच्या विश्लेषणानुसार 24 कॅरेट सोने खरेदीसाठी पुढील 10 ते 15 दिवस वाट पाहणे योग्य राहील, कारण की दर 1,15,000 ते 1,18,000 प्रति 10 ग्रामच्या स्तरावर आल्यास खरेदीचा पहिला टप्पा पूर्ण करावा. या स्तरावर बाजारात मोठा तांत्रिक आधार मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोने खरेदी करण्यासाठी 1,05,000 ते 1,08,000 प्रति 10 ग्रामच्या रेंजची प्रतीक्षा करावी. त्यामुळे ज्यांना लग्न किंवा अन्य समारंभासाठी सोने खरेदी करायचे आहे त्यांनी आत्ताच्या दरातील घसरणीचा उपयोग करून आपल्या एकूण गरजेच्या 25 ते 30% सोने खरेदी करून ठेवू शकता आणि उर्वरित खरेदीसाठी पुढील 15 दिवस ते 1 महिना वाट पाहावी. या उलट ज्यांनी नुकतेच सोन्याचे विक्रमी उच्चांकावर उदाहरणार्थ 1,30,000 ते 1,33,000 प्रति 10 ग्राम खरेदी केली आहे त्यांनी सध्याच्या घसरणीमुळे घाबरून जाऊन नुकसानीत विक्री करणे ही सर्वात मोठी चूक टाळावी. कारण सोने हे दीर्घकालीन गुंतवणूक आणि महागाईपासून संरक्षण म्हणून काम करते. दीर्घकाळात नेहमीच सोन्याने चांगला परतावा दिला आहे आणि सध्याचे उच्चांकित दर पुढील 3 ते 5 वर्षात 1,70,000 ते 2,00,000 प्रति 10 ग्रामच्या पातळीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचे सोने पुढील किमान 3 वर्षासाठी सुरक्षित ठेवून धीर धरा. थोडक्यात सांगायचे झाल्यास नवीन खरेदीदारांनी पुढील 15 ते 20 दिवस किमती आणखीन कमी होण्याची वाट पाहून टप्प्याटप्प्याने खरेदी करावी आणि जुन्या गुंतवणूकदारांनी नुकसानीत विक्री न करता सोन्याला दीर्घकालीन संपत्ती म्हणून सांभाळावे. सोन्याचा बाजार हा केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर तो जागतिक अर्थव्यवस्थेचे आणि मोठ्या आर्थिक शक्तीचे प्रतिबिंब आहे. आज आपण पाहिले की कशा प्रकारे विशिष्ट लोकांनी किमती वाढवल्या आणि आता नफा कमवून बाजूला होत आहे, ज्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे नुकसान झाले. मात्र या घसरणीमुळे ज्यांना खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी एक मोठी संधी दौडून आली आहे. गरज आहे ती फक्त योग्य वेळेची आणि योग्य धोरणाची. बाजारातील या अस्थिरतेत शांत राहून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार टप्प्याटप्प्याने खरेदीचे धोरण अवलंबणे हेच सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर ठरेल. लक्षात ठेवा, घाई गडबडीत घेतलेला कोणताही निर्णय तुमचा आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरू शकतो. सोन्याच्या किमतींमध्ये आज जी घसरण दिसत आहे ती केवळ नफा बुकिंगमुळे नाही, तर त्याला आंतरराष्ट्रीय बाजारातील काही महत्त्वाच्या बदलांची किनार आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे आणि डॉलर इंडेक्समध्ये झालेल्या तात्पुरत्या मजबूतीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे आकर्षण काही प्रमाणात कमी झाले आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते हा बदल अल्पकाळ टिकणारा आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत अजूनही महागाईचे आव्हान कायम आहे आणि अनेक देशांमध्ये भूराजकीय तणाव वाढताना दिसत आहे. अशा वेळी सोने नेहमीचे एक संकटकालीन चलन आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे पुढील 3 ते 6 महिन्यात सोन्याचे दर पुन्हा एकदा प्रति 10 ग्राम 1,30,000चा टप्पा पार करतील असं तज्ज्ञांचं मत आहे. गुंतवणूकदारांनी उच्च दरात खरेदी केली आहे त्यांनी घाबरून विक्री करण्याऐवजी किमती आणखीन खाली आल्यास उदाहरणार्थ 1,15,000 ते 1,18,000च्या रेंजमध्ये अतिरिक्त सोने खरेदी करून आपली एकूण खरेदी किंमत कमी करावी. हे धोरण त्यांना पुढील तेजीमध्ये मोठा नफा मिळवून देण्यासाठी निर्णायक ठरेल. नवीन खरेदीदारांनी लग्नसराईच्या निमित्ताने संपूर्ण गरजेपैकी 30% खरेदी आता करावी आणि उर्वरित 70% खरेदीसाठी पुढील 30 दिवसांची वाट पाहावी. सोन्यातील गुंतवणूक ही कधीही एका रात्रीत केली जात नाही. ती नेहमीच भविष्याचा वेध घेणारी आणि दीर्घकालीन संयमाची मागणी करणारी असते. तुमच्या गुंतवणुकीचे रक्षण करा आणि बाजाराच्या प्रत्येक हालचालीवर आमचे लक्ष असेल. आम्ही तुम्हाला प्रत्येक अपडेट देत राहू. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.